आता ह्या पिक्चर मध्ये आपण काय बघतोय, खूप सारे लोकांना चष्मा आहे आणि यंगस्टर्स, प्रिडॉमिनेंटली यंगस्टर्स तुम्ही जर बघितले, तुम्ही बाहेर गेले की तुम्हाला असं दिसणार की एव्हरी थर्ड और फोर्थ पर्सनला चष्मा आहे. आणि हे प्रॉब्लेम जे आहे आता वाढत चाललंय. जर तुम्ही हा बघितलं, हे जे आहे त्यांचा एक स्टडीनी काय सांगितलंय की बाय 2050 दर सेकंड पर्सनला चष्मा असेल. आणि हे जे मायोपियाचं प्रमाण आहे हे खूपच रॅपिडली वाढत चाललंय. आम्ही सगळ्यांनी हे केलंय की ना 2020 मध्ये कोविड आला होता, सगळ्यात मोठा पॅन्डेमिक. आणि ट्रस्ट मी, हा जो चष्मा असणारा पॅन्डेमिक आहे तो त्यांच्यापेक्षा खूप मोठा आहे. एव्हरी सेकंड पर्सन इन द वर्ल्ड मे हॅव ग्लासेस. आणि हे नॉट ओनली हे हिंडरन्स नाही आहे, नॉट ओनली अ कॉस्मेटिक हिंडरन्स. हे आपण जर तुम्ही आता जर बघितलंय, पीपल इन एअरफोर्स, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, एअर हॉस्टेसेस, ऍक्टर्स, स्पोर्ट्स पर्सन, स्विमिंग, बॉक्सिंग, भरतनाट्यम डान्सर्स, या आमचे पोलीस फोर्स, आर्म फोर्सेस, प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं, मोस्ट ऑफ जे आहे प्रोफेशन दे वर्क बेटर इफ द ग्लासेस आर नॉट देयर. जर चष्मा असेल तर हा सगळ्या प्रोफेशन्स मध्ये थोडाफार हिंडरन्सेस असते आणि काही प्रोफेशन्स मध्ये चष्मा चालत नाही. तर ही जे प्रॉब्लेम आहे ही आपल्याला थोडंसं लवकर आपल्याला डिटेक्ट करून जर आपण ह्याला करेक्ट करू शकतात तर इट विल बी अ गुड कॉज टू द सोसायटी. आता समहाव हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्याला भारतामध्ये मेनली जे रुरल एरियाज आहे, वन ऑफ द मेजर रिझन जे पेरेंट्स विल ब्रिंग दिअर डॉटर ऑर सन की आपल्या लग्नाच्या आधी त्यांच्या चष्म्याचा नंबर घालवायचा. दर आठवड्यात खूप पेशंट येतात सगळे ग्रामीण भागातले की आपल्याला त्याचं लग्न ठरलंय, लग्नाच्या आधी आपल्याला चष्मा द्यायचा काढून घ्यायचा. पण हे प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही काय करतोय, त्याच्यात आपण करू शकतोय लेझर विजन करेक्शन. लेझरद्वारे आपण चष्म्याचा नंबर घालवायचा. आणि त्याच्यात काय असतं, नॉट ओनली कॉस्मेटिक, ट्रस्ट मी, आजचा जे प्रकारचा आहे प्रोफेशन्स आणि वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे, इट गिव्ह यू अ बेटर परफॉर्मन्स. तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतोय आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. आता पाऊस चालू, सगळ्यांना माहिती, चष्म्यानी जर तुम्ही पासअप केलं तर काय होणार, चष्म्याला पाणी येतोय, क्लीन करायला, हे करायला, कॉन्टॅक्ट लेन्सचे त्याचे स्वतःचे प्रॉब्लेम असतात. तर हे खूप मोठी प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. आम्ही प्रत्येक सेक्शन मध्ये, जसं आरोपी सरांनी सांगितलं, ग्लॉकोमा सांगितलं, कॅटरॅक्ट आहे, ह्याच्यात आपण ऍज अ टर्शियरी आय केअर हॉस्पिटल वी हॅव ऑलवेज कम अहेड. आणि नॉट ओनली प्रोव्हाइडिंग द बेस्ट टेक्नॉलॉजी, पण हे मी एकदम हायलाइट करतोय की आपण हे जे प्रोव्हाइड करतोय हे एकदम अफोर्डेबल प्रोव्हिजन करतोय. त्याच्यात आपण काय केलं, 2016 मध्ये जसं आपण हे सगळं प्रॉब्लेम ऑब्झर्व केलं, 2016 मध्ये आपण हे लेसिक सेंटर, पद्मश्री रंजन पांड्या सर लेसिक सेंटर आपण हे चालू केलं होतं HV देसाई आय हॉस्पिटलमध्ये सरांच्या गायडन्स मध्ये. आणि त्याच्यात आम्ही काय केलं, वी कंडक्टेड न्यूमरस कॅम्प्स. म्हणजे ज्यांना ग्रामीण भागातले असेल, अर्बन असेल, IT प्रोफेशनल असेल, स्पोर्ट्स पर्सनल असेल, त्यांना चष्म्याचा नंबर आहे आणि त्यांना चष्म्याचा नंबर घालवायचा असेल तर आपण हे प्रोसिजर करून त्यांना आपण चष्मामुक्त करू शकतो आहे. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते, आपल्याला पण इव्हॉल्व्ह व्हायचं आहे. काही आपण बेटर करू शकतोय का? हो, आपण बेटर करू शकतोय. त्याच्यामुळे आता आपण 2025 साली काय केलंय, महाराष्ट्रातील पहिला ही जे मशीन आहे ही एक्स्ट्रीमली रोबोटिक मशीन आहे, ज्याच्यात आपण चष्म्याचा नंबर कमी करू शकतोय. आणि अगेन आय मे बी रिपीटिंग, बट अफोर्डेबल इज अ टर्म. कारण की ही मशीन खूप एक्सपेन्सिव्ह असल्याने इट इज व्हेरी प्रोसिजर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. बट ॲट HV देसाई आय हॉस्पिटल वी हॅव ऑलवेज केप्ट थिंग्स अफोर्डेबल आणि सगळ्यांना ऍक्सेसिबल व्हायला पाहिजे त्याचं आपण केलं आहे. एक छोटासा व्हिडिओ दाखवतोय की आम्हाला आयडिया असेल की आपण हे जे सांगतोय की एवढी मोठी मशीन आहे, रोबोटिक मशीन आहे, एक 30 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. टेक्नॉलॉजी फेम्टोसेकंड लेझर जे तुम्ही तिथे आता बघितलं, ही अशी प्रकारची मशीन आहे. बेसिकली तुम्हाला जे आहे ते एक्स्ट्रीमली पेशंटला हलावा पण नाही लागतो. सगळं मशीन रोबोटिक प्रमाणे डोळ्यांच्या वरती येतं. डोळ्यांच्या वरती ऑब्विसली दिस इज नॉट पॉसिबल विदाउट एक्सपिरियन्स सर्जन्स. प्लीज अंडरस्टँड, हे जे आहे खूप सायंटिफिक प्रोसिजर आहे. सर्जनच्या शिवाय ही काही महत्व नाहीये. पण येस, ही जे रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे, विदिन 8 to 10 सेकंड्स आम्ही पेशंटचा चष्म्याचा नंबर
कमी करू शकतोय. जर तुम्ही बघितलं की आता ही जे व्हिडिओ आहे, तुम्ही राईट साईडला जे आता करंट ही जे मी सांगितलं महाराष्ट्रातील पहिलं आहे आणि हे ओल्ड मशीन आहे. तुम्ही जर बघितलं ना की जो राईट साईडचा मशीन आहे ना तो ऍक्च्युली 8 सेकंडमध्ये तो सगळं लेझर प्रोसिजर कम्प्लीट करतोय. आणि जे ओल्डर टेक्नॉलॉजी आहे, जर तुम्ही बघितलं इट टेक्स अराउंड 25 सेकंड्स त्याला ऑपरेशनला करायला. ह्याचा अर्थ काय आहे, जे पेशंट्स हे ऑपरेशन करतात ते ऑल आर यंग पेशंट्स. यंग पेशंट मध्ये आपली सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी काय आहे, सेफ्टी. सेफ्टी जर आपण बघितलं, क्विक प्रोसिजर असताना सेफ्टी जास्त चांगली असते ऍज कम्पेअर्ड टू जर प्रोसिजर त्यांना जास्त वेळ लागतोय. तर हे आपल्याला इथे खूप बेनिफिट आहे. हे खूप फास्ट आहे, प्रिसाइज आहे, कॉम्प्लिकेशन कमी आहे आणि ऍब्सोल्युटली फ्लॅपलेस प्रोसिजर आहे. त्याच्यात बेसिकली आउटकम खूप चांगलं आहे जर बेसिकली बघितलं. सायंटिफिक मी ऍक्च्युली नाही जाणार. डोळ्याला कोवडेपणा सगळ्यांना होतोय, कोणाला टोचतोय, हे करतोय, ते टोचणं वगैरे ह्या प्रोसिजर मध्ये खूप कमी असतोय आणि ह्याच्यात क्वालिटी ऑफ लाईफ आधीच्या प्रोसिजरचा पेक्षा खूप चांगली इम्प्रुव्हमेंट होती. हे तर मी जसं तुम्हाला सांगितलं ग्रामीण भागातले लोक, दिस इज जस्ट वन स्टोरी. पेरेंट्स बॉट हर की त्यांना आपल्याला आहे ना लग्न ठरलंय आणि आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी सर तुम्ही करून नंबर वगैरे घालू शकतोय का, तर आपण ह्या मशीनद्वारे त्यांचा नंबर एकदम कमी केलाय. आणि असं एक स्टोरी नाही, असं अनेक स्टोरी आहे. वी हॅव बीन गिव्हन स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स बाय अवर मॅनेजमेंट. प्री मॅरेज गर्ल्स कमिंग फ्रॉम रुरल एरियाज आम्ही प्रायोरिटी देतोय आणि एक्स्ट्रीमली कमी खर्चामध्ये करतोय. तसंही आर्म फोर्सेस मध्ये कोणी जाणार असेल, पोलीस फोर्स मध्ये कोणी जाणार असेल, ग्रामीण भागातले लोक येतात, तर वी डू इट ॲट एन एक्स्ट्रीमली लो कॉस्ट. आता सगळे लोक ज्यांचा वय 18च्या पुढे आहे आणि नंबर आहे ते आपण बरोबर जर चेकअप केलं आणि सगळे टेस्ट नॉर्मल आले तर हा प्रोसिजर करू शकता. प्रत्येक पेशंटना वेगळं वेगळं चेकअप करून आम्ही हे डिसाईड करतोय की पेशंटसाठी हा लेझर प्रोसिजर योग्य आहे की नाही योग्य. योग्य असेल तरच तो पेशंटला आपण ऑपरेशन करतोय, योग्य नसेल तर पेशंटला आपण गाईड करतोय की दुसरे काय ऑप्शन्स आहेत. ऍब्सोल्युटली पेनलेस प्रोसिजर आहे. हे कॉमन क्वेश्चन असतात पेशंटना सगळ्यांना की अरे आपण हे ऑपरेशन करतोय, दुखणार का नाही दुखणार का, तर ऍब्सोल्युटली पेनलेस प्रोसिजर आहे आणि लवकरात लवकर विदिन 1 or 2 days the पेशंट आहे ते कॅन गेट बॅक टू देअर रुटीन ऍक्टिव्हिटीज. आणि त्यांचा सक्सेस रेट ऍक्च्युली खूप चांगला आहे. जर तुम्ही बघितलं की US मध्ये वेबसाईट मध्ये आलं होतं, तर टॉप टू टॉप कुठलाही आपण ऑपरेशन बघितलं लेझर सर्जरी जे आम्ही करतोय त्यांचा सक्सेस रेट इज 99.7%, विच इज व्हेरी गुड. आणि जसं मी सांगितलं लवकर आपल्याला रिझल्ट मिळतोय. हे कॉमन सगळे लोक विचारचं इन्शुरन्स मध्ये कव्हर होतोय का. आता सगळे इन्शुरन्स कंपनी आता सुरू झाले ऍड करायला. आधी इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर इतकाच छोटा भाग होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती द्यायचं. आणि आम्ही हे ऍक्च्युअल फॉर्मल इनॉग्रेशन आपल्या हॉस्पिटलमध्ये करतोय 28 मेला. आय इन्व्हाइट यू ऑल टू बी अ पार्ट ऑफ इट. And obviously, I thank my team, Dr. Sanket and Dr. Varsha, who are in the same department. And that's it. I think I'll hand over to sir. सर्जिकल प्रोसिजर म्हणजे यात काय करतं की नेमकी डोळ्याचं जे बुबुळ आहे त्यामध्ये लेझरच्या साहाय्याने जो पेशंटचा नंबर असतो त्या आकाराचा एक छोटा लेअर तयार केला जातो आणि छोट्याशा ओपनिंगद्वारे तो लेअर बाहेर काढला जातो. सो लेअर तयार करण्याची जी प्रोसिजर आहे ही या ऍडव्हान्स मशीनद्वारा होते आणि बाहेर काढण्याची जी प्रोसिजर आहे ते सर्जनद्वारा होते. 6 सेकंदामध्ये लेझर प्रोसिजर आहे ना सर, ही 6 सेकंद जस्ट लागतात. पण त्याला छोटंसं जे लेझर प्रोसिजरनी जे तयार झालेला लेअर आहे ते छोट्या ओपनिंगद्वारा बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक साधारण 5 मिनिटे लागतात. सो होल प्रोसिजरला दोन्ही डोळ्याच्या अवघी 10 ते 15 मिनिटे लागतात. मेन जे लेझर द्यायचं आहे ती आपण जर जास्त वेळ दिला तर डोळा डॅमेज होऊ शकतो. ह्या लेटेस्ट मशीन मध्ये एकदम 6 सेकंदात तेवढंच अमाऊंट एनर्जी जाते, एक्सेस एनर्जी जात नाही. ते त्यांना सांगायचं. पण प्रोसिजर करायला हे करायला 10-15 मिनिटं एका डोळ्याला. बाकी प्रोसिजर बाय हँड असं करतात. हा, थोडीशी बाय हँडनी थोडं डिसेक्शन करून ते आपल्याला काढायचं असतं लेंटी घेऊन, तर त्याला थोडंसं आपलं डिसेक्शन लागतं. म्हणजे जसं मुकेश सरांनी मगाशी सांगितलं की रोबोटिक आपण म्हणतो तर ती पूर्ण मशीन करत नाही, त्यात थोडा सर्जनचा पण सहभाग राहतो त्याच्यामध्ये. सो ते दोन्हीचं मिक्सचर आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि सर्जिकल स्किल्स, हे दोन्हीचं मिक्सचर म्हणजे ही सर्जरी आहे. नाही म्हणलं तरी कसं कॉस्मेटिक सर्जरी आहे. बरोबर. तुम्हाला असं काय वाटलं की कारण की आता बाकी पण सर्जरीज आहेत ग्रामीण भागामध्ये आहेत, तर मग ही असे कॉस्मेटिक कडे वळवायचं काय?
नाही, आपण आता कसं केलं सर की हे बाकीची जी भागाची सर्जरी आपण ऑलरेडी करतोय 25 वर्ष. जसं त्या मागच्या स्लाइड मध्ये दाखवलं, आपण आरओपीची ट्रीटमेंट करतो, डायबिटीजची ट्रीटमेंट करतो, जे डोळ्याच्या रिलेटेड डोळ्याचं हॉस्पिटल, कॉर्नियाची ब्लाइंडनेसची करतो, किरेटोप्लास्टीची पण करतो. त्याच्यानंतर आम्हाला ब्लाइंडनेसला पण आम्ही करतो, रिहॅबिलिटेशन करतो. पण एक कुठेतरी आम्हाला वाटलं की आपण कुठेतरी इंटरनॅशनल लेवलला मॅच केलं पाहिजे की जी ट्रीटमेंट आपण बाहेर फॉरेन मध्ये लोक जाऊन करतात ती आपण ग्रामीण जनतेला, ती अफोर्डिंग जनतेला, आणि जसं मुकेश सरांनी मगाशी दाखवलं, किंवा कोणी स्पोर्ट्समॅन आहे, कुणाचं लग्न होत नाहीये, किंवा कुणाला डान्स करायचा आहे, किंवा कुणाला काही नृत्य किंवा एक काहीतरी ज्याच्यामध्ये चष्मा हे त्याला हर्डल येतं. तर आता आपण ते फोकस करतोय की हा चष्मा कसा घालवायचा. आणि हे फक्त श्रीमंतांमध्ये नको, पण हे सगळ्या जनतेमध्ये, कॉमन माणसाला मला वाटलं माझ्या मुलाला करून घ्यायचं बाबा, ठीक आहे, एक चांगल्या पद्धतीने चांगल्या मशीन मध्ये जर होतंय आणि चष्मा जर त्याचं जातोय आणि त्याचं जर लग्न होतंय, तर तशी भावना आम्हाला कुठेतरी डोक्यात आली, ही संकल्पना आली की आपण ही प्रोसिजर सुरू करू. अशी एक आमच्या मुकेश मला वाटतं बेसिकली कॉस्मेटिकचा पुढे असं इनफॅक्ट आपल्याला तुमच्या माध्यमात हेच करायचं आहे की आधी म्हणजे 2012च्या आधी 12-13 मध्ये आपण हे कॉस्मेटिक जास्त होतं, पण ऍक्च्युली आता कॉस्मेटिक पेक्षा हे रिक्वायरमेंट जास्त आहे, फंक्शनल रिक्वायरमेंट जास्त आहे, नीड झालेली आहे की लोकांना डिफरंट प्रोफेशन्स मध्ये आपल्याला चष्मा नको हवाय. त्याच्यानुसार वी गाईड देम इन दॅट डिरेक्शन. आपण ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये एक स्टडी पण केली होती, ज्यातून ग्रामीण भागातले लोक ज्यांना मायनस नंबर आहे, ज्यांना आम्ही ऑपरेशन केलं, त्यांच्या लाईफ मध्ये कशी सुधारणा झाली ते सुद्धा आम्ही स्टडी केलं, आणि वी फाउंड दॅट की त्यांना खूप हेल्प मिळते. हे नुसतं कॉस्मेटिक साठी नाही आहे, प्रत्येकाच्या दररोजच्या कामात खूप खूप अडचण येते चष्म्याच्यामुळे. हे सगळं करेक्ट होऊन एक आपला कॉन्फिडन्स पण वाढतो त्याच्यामध्ये. ओके, परंतु बाकीचे डॉक्टर सांगतात की कॉमनली ऍडवाइजेबल नाहीये चष्म्याची सर्जरी काढणं, तर मग तुम्ही कसं? त्याआधी कसं होतं सर, ते गैरसमज होता लोकांमध्ये 15-20 वर्षापूर्वी, डॉक्टर सांगतात हा की बाबा नंबर घालवायला. पण आता जसे यांनी मुकेश सरांनी सांगितलं, स्टडीज केलेत तसे, त्याच्यामध्ये संशोधन केलंय, त्याच्यामध्ये अभ्यास केलाय लोकांनी की खरोखर घातक नाहीये. नाही तर आधी लोक कसे होतं, बा माझ्याकडे नाही ना टेक्नॉलॉजी, मी काय म्हणणार, अरे कशाला करून घेतो, ती घातक आहे, एक माणसाची सवय. पण आता जसे काही काही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी स्टडी केली आणि त्यांनी पाहिले की ही टेक्निक घातक नाहीये, उलट ही पेशंटला फायदेशीर आहे. म्हणून सायंटिफिक नॉलेज अक्युमुलेट करून आपण ते ह्याच्यात आलं की हे गरजेचे आहे म्हणून, आणि ते सेफ आहे प्रोसिजर. आणि जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे दॅट इज गिव्हिंग मोर सेफ्टी टू द पेशंट. पूर्वीची जी टेक्नॉलॉजी होती दॅट वॉज नॉट सेफ. सो थोडेसे बरेचसे याच्यात गैरसमज असायचा, डॉक्टर्सला पण असं वाटायचं की नको आहे ती विजन पण कमी, कारण हे पेशंट जे असतात त्यांना ऑलरेडी विजन ही 100% असते चष्मा घालून. हा. सो ही जी बेटर टेक्नॉलॉजी आहे, ऍडव्हान्स प्रोसिजर आहे, त्यांनी सेफ्टी पण वाढलेली आहे. सो वी कॅन रिकमेंड. राहतं काय? हो सर, लाईफ लॉंग परत डबल रिपीट करायची शक्यता नाही गरज. ऍप्लिकेबल तो मला टेक्निकल एफडीए अप्रूव्ड जो नंबर आहे तो -10 डायप्टर पर्यंत आपण ट्रीट करू शकतो या टेक्नॉलॉजी. आणि 2 प्रकार असतात नंबर मध्ये, एक स्पेरिकल नंबर असतो, एक सिलेंड्रिकल नंबर असतो. स्पेरिकल -10 पर्यंत करू शकतो आणि सिलेंड्रिकल -5 पर्यंत करू शकतो. डिपार्टमेंट आहेत, कॉर्निया, ग्लाकोमा, रेटिना, हे सगळे वेल इक्विप्ड आहे. आणि आता जसं सरांनी सांगितलं 60% हे काम आम्ही फ्री केलं. आम्ही रुरल रिमोट एरियामध्ये जाऊन पेशंट जमा केले, ते रेग्युलर हॉस्पिटलला येतात, आम्ही त्यांचं फ्री ऑफ चार्ज ऑपरेशन करतो आणि पेशंट वापस आम्ही प्लेस करतो. त्याच्यानंतर हे सब स्पेशालिटी जी फॅसिलिटी आहे, जसं रेटिनोपॅथी प्रीमॅच्युरिटी, एखादं बाळ जन्माला आलं आणि ते प्रीटर्म असलं त्याच्यामध्ये डोळ्याचे विकार होऊ शकतात, तर ती फॅसिलिटी आपल्याला सगळ्या पुण्यामध्ये HUDSI हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. हे न्यूनेटल केअर आपण नीट करून त्याचा डोळे नीट चेक करून त्याला रेटिनोपॅथी प्रीमॅच्युरिटीसाठी प्रिव्हेंट करणं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट देणं आपल्याकडे आहे. ये जो प्री मेच्योर बेबीज की हम बात कर रहे हैं, हम 20 हॉस्पिटल में जाके घूम के प्री नेटल जहाँ आम्ही हुडकून इकडे आणून सगळं हे करतो. उनको लेके आते हैं, उनका ट्रीटमेंट करते हैं, और हम दूर दूर तक हमारी गाड़ियाँ जाती है एंड 20 हॉस्पिटल्स को हम ये काम करते हैं. बहुत ही अच्छा काम है और बहुत दुआ का काम है. बच्चे लोग को, ये जो बच्चे लोग हैं उनको खून आंखों पे नहीं जाती है तो वो ब्लाइंड हो जाते हैं. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट इश्यू ऑफ द वर्ल्ड एज ऑफ नाउ. ROP बोलते हैं. तो you as people in the news can always bring this apart and say कि भाई जो भी बच्चा 2 kgs के बिलो है, प्री मेच्योर है, उनको HUDSI में आके चेक करना चाहिए. ये बहुत ही बड़ी
अवेयरनेस आप क्रिएट कर सकते हैं। What can you do? What can I do? We both will get together and do something fantastic. We want to make cataract free zone for Pune. I'm telling you this. बहुत दिल से काम कर रहे हैं। आपको जब मैं बोल रहा हूँ कि हम आज की तारीख में हमने 56,000 सर्जरीज लास्ट ईयर किए, उसमें से 32,000 विल बी फ्री। तो इसके लिए बहुत ही जिगर लगता है, उसके लिए बहुत ही पैसे लगते हैं, और भगवान की दया से हम अच्छा काम करें तो अच्छा होता है। आई गारंटी यू कि ऐसे हॉस्पिटल महाराष्ट्र में, वी आर द बिगेस्ट इन महाराष्ट्र, वेयर आई केयर इज वन ऑफ द बिगेस्ट इन आई केयर, एंड ही विल टॉक टू यू लेटर। सबने एक ब्रेनस्टॉर्मिंग किया सेशन, डॉक्टर लोग को मिला है, अपने सब स्टाफ को बुलाया, तो बोले बेटा हमको आगे बढ़ना है। तो फ्रॉम 16,000 फ्री सर्जरी वी टच 32,000, ये बहुत ही बड़ी अचीवमेंट है। फ्रॉम 34,000 वी हैव टच 55,000। अभी देखो ये जो जंप हुआ है, इसके लिए बहुत ही जिद और रिजॉल्व रखना पड़ता है कि भाई हमने ये काम किया है, और जो हमारे को एम है, जो स्ट्रेटेजिक प्लानिंग जो बोलते हैं उसको, एंड बाय 2030 हम कोशिश करेंगे, एंड हमने एक रिजॉल्व किया हुआ है, ड्रीमिंग नहीं करते हम, रिजॉल्व करते हैं कि हम 1 लाख सर्जरीज करेंगे, उसमें से 75% फ्री, 75 फ्री होगा। अभी हमने 3 अस्पताल है हमारे, एक शोलापुर में है जो हम चालू करने वाले हैं 2-3 महीने में। इट्स अ 54,000 स्क्वायर फीट हॉस्पिटल। इसको बनाने के लिए आपको मैं बताऊं क्या, हम 2009 से ट्राई कर रहे कि एक हॉस्पिटल खोले। उसके बाद हमारे पास एक गवर्नमेंट का आदमी आया जो ऑडिट करते, बोले सर आप 10,000 सर्जरी शोलापुर में नया हॉस्पिटल क्यों नहीं खोलते? अरे मैं बोला जरूर करेंगे बेटा, तू खाली मेरे को जगह दिला दे, मैं एक एनजीओ हूँ, मैं कहाँ से खरीदूँ? उसने बोला 2 एकड़ जमीन मैं करा के देता हूँ। और लकीली मैं आपको बताऊँ, जो मैं बोल रहा हूँ ना, गुड फॉलो द गुड, तो आज मेरे को एक 10 करोड़ का जमीन फ्री ऑफ कॉस्ट में एक मिस्टर कुमार करंजीकर है, उन्होंने हमें दिया। इसके बाद हमने बोला हमारे पास ये जो प्रोजेक्ट है, दिस प्रोजेक्ट इज कॉस्टिंग अस 10 करोड़ प्लस 35 करोड़। तो ये हमारे पास वो 35 करोड़ में से खाली 4 करोड़ थे। तो हमने जिप पे हम इसको बताया, और आस्ते आस्ते करके हमने ये हॉस्पिटल शंकर सावले HV देसाई आई हॉस्पिटल बनाया, और इट इज सपोर्टेड बाय एन NGO ऑफ USA। उन्होंने भी हमको सपोर्ट किया, उन्होंने शंकरा फाउंडेशन US। तो अच्छे लोग मिल जाते हैं, और हम, मैं आपको बताऊं कि इक्विपमेंट बोलो, बिल्डिंग बोलो, ये सब जो है ये हमारे को दान में मिला है। आज की तारीख से बाय 2030 शोलापुर में 20 से 22,000 बाय 2030 ऑपरेशन करेंगे।